महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे महापालिका निवडणुकीसाठी उद्या 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर मतदान करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत। शहरात 14 ते 16 जानेवारी या दिवसांसाठी हे बदल असणार आहेत। त्यामुळे पालिका प्रशासनाकडून नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं। मतदान साहित्य वाटप, मतदान आणि मतमोजणी या प्रक्रियांसाठी शासनाकडून काही प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत। नागरिकांना या दिवसांमध्ये सकाळी 6 ते सायंकाळी 7 या वेळेत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रशासनाकडून मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली। मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागण्याची शक्यता लक्षात घेता कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। हडपसर परिसर येथे शिवसेना चौक ते साने गुरुजी परिसरापर्यंतचा रस्ता बंद असेल। वाहन चालकांनी हडपसर वेस्ट, अमरधाम स्मशानभूमी, माळवाडी मार्गाचा किंवा हडपसर गाडीतळ, संजीवनी हॉस्पिटल, डीपी रोड या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा। कोरेगाव पार्क परिसर, नॉर्थ मेन रोड, लेन सी ते पाणी पुरवठा केंद्र आणि महात्मा गांधी चौक ते आझाद स्मारकाकडे जाणारे मार्ग वाहतुकीस बंद राहतील। याऐवजी कोरेगाव पार्क जंक्शन ते एबीसी फार्म या मार्गाचा वापर करता येईल। समर्थ वाहतूक विभाग पॉवर हाऊस चौक ते बॅनर्जी चौक, संत कबीर चौक ते क्वार्टर गेट आणि रामोशी गेट ते जुना मोटार स्टँड हे मार्ग बंद असतील। प्रवाशांनी शांताई हॉटेल, क्वार्टर गेट, बाहुबली चौक, 7 लव्ज चौक या मार्गे प्रवास करावा। विमानतळ परिसर, फिनिक्स मॉलच्या मागील बाजूचा रस्ता आणि निको गार्डन परिसर बंद राहील। वाहतूक विमाननगर चौक, श्रीकृष्ण हॉटेल चौक किंवा दत्त मंदिर चौक मार्गे वळवण्यात आली। विश्रामबाग विभाग मध्यवर्ती पुणे, पूरम चौक ते टिळक चौक आणि अलका टॉकीज ते पूरम चौक हे मार्ग पूर्णतः बंद राहतील। नागरिकांनी बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता किंवा दांडेकर पुलाचा वापर करून इच्छित स्थळी जावे। दत्तवाडी विभाग सनसपुतळा ते नाशिक फडके चौक आणि सारसबाग खाऊ गल्ली परिसर वाहतुकीसाठी बंद असेल। येथील वाहतूक एबीसी चौक आणि पूरम चौक मार्गे वळवण्यात आली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।